जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. गुंड्या भाऊ, लवकर एक का नाही ग्लास ऊसाचा रस दे. मारामारी सुरू होणार आहे. गुराळवाला, घ्या साहेब. गुंड्या भाऊ, अजून एक दे. हाणामारी सुरू होणार आहे. गुराळवाला, हा घ्या साहेब. गुंड्या भाऊ, पटकन अजून एक दे. लवकरच मारामारी सुरू होईल. गुराळवाला, पण ही मारामारी सुरू तरी कधी होणार आहे? गुंड्याभाऊ, जेव्हा तू पैसे मागशील तेव्हा. एक माणूस झुरळ मारायला लागतो. मरण्याआधी झुरळ माणसाशी शेवटचं बोलतो. मार मला मार, तू जळतोयस ना माझ्यावर, कारण तुझी मला बायको घाबरते पण तुला नाही. ग्रामसभेत सरपंच म्हणतात, गाव का नाही वायफाय करू. लोक खुश, टाळ्यांचा कडकडाट. पुढे सरपंच विचारतात, पण वायर किती लागल हो? शिक्षक का नाही एका गाढवा पुढे एक दारूचा आणि एक पाण्याचा ग्लास ठेवला. पण गाढव पाणीच प्यायला. तर सांगा, यापासून तुम्ही काय शिकलात? चिंटू, जो दारू पित नाही तो गाढव असतो. एकदा एक पाटील आंघोळ करताना शॅम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता. बायको, आव हे काय करताय? शॅम्पू डोक्याला लावायचा असतो. पाटील, अगं येडे, हा काय साधा सुद्धा शॅम्पू नाही. हा तर का नाही हेड आणि शोल्डर आहे. संदीप पाय वर करून दोन्ही हातावर चालत घरात घुसत होता. ते पाहून कुलकर्णी काका जोरात ओरडले, अरे गदड्या, हे काय करतोय? तर संदीप म्हणाला, तुम्हीच म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेवू देणार नाही, म्हणून असं केलं मी. शेतकरी जनावरांच्या डॉक्टरला, डॉक्टर साहेब, माझी का नाही गाय वाळलेला चाऱ्याला तोंड लावत नाही. तिला ओला चारा लागतो. पण सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो. मी काय करू डॉक्टर? सोपे आहे. तिच्या डोळ्याला का नाही हिरवा चष्मा लावा. शिकारी पती, आज का नाही अशी परिस्थिती झाली होती की एकतर वाघ मरेल किंवा मी. पत्नी, बरं झालं वाघ मेला, नाहीतर तुमची कातडी काय कामात आली असती व. पती शॉक. शाळेमध्ये का नाही शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते. शिक्षक, भारतामध्ये का नाही प्रत्येक 10 सेकंदाला स्त्री एका मुलाला जन्म देते. बंड्या, सर, आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवं, हे काय चांगलं नाही. शिक्षक, उद्या कुलकर्णी सर का नाही चंद्रावर व्याख्यान देणार आहेत, सगळ्यांनी वेळेवर या. म्हणे, सर, मी येऊ शकणार नाही बरं का. शिक्षक, का बरं? गण्या, सर, माझी आई मला का नाही एवढ्या लांब काय पाठवायची नाही. बंड्याचं लग्न ठरणार असतं. मुलगी पाहण्यासाठी तो मुलीच्या घरी येतो. बंड्या, मला ना अगदी काटकसरीनं राहणारी मुलगी हवी आहे. तुम्ही त्यासाठी काय करू शकता? मुलगी, मी का नाही साखरेच्या बिस्किटावरची साखर काढून त्याचा चहा करू शकते, चालेल? शेजारच्या काकू कोणी आमच्या दारात उभ्या राहून 1.5 तास गप्पा मारत होत्या, पण त्या घरात येऊन बसल्या नाहीत, कारण त्यांना उशीर होत होता. मुलाकडचे, मुली, तुला काही विचारायचं असेल तर विचार, लाजू नकोस. मुलगी, जर तुम्ही हे समोसे खाणार नसाल तर मी खाऊ का? एकदा एका गावात तलाट्याच्या मागं कुत्रा लागतो. तलाठी सगळ्यांना गावातून पळवून आल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो, साल्या, तुझ्या गुंटावर जरी जमीन असती ना तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घेतला ते. बायको, मी तुमच्या आठवणीत 15 दिवसात अर्धी झाली आहे बघा. मला तुम्ही न्यायला कधी येताय? नवरा म्हणतो, अजून 15 दिवस राहू. 15 दिवसांनी का नाही तुला मी येतो न्यायला. घटस्फोटाचं कारण
घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू होतं. कोर्टाने नवऱ्याला आदेश दिला की अर्धा पगार बायकोला द्यावा लागेल. नवरा खुश होऊन म्हणाला, अरे वा, म्हणजे का नाही अर्धा पगार तरी माझ्याकडे राहील. मन्या शाळेत प्रवेश घ्यायला जातो. मुख्याध्यापक, बाळा, तुझे वडील काय करतात? मन्या निरागसपणे उत्तर देतो, जे आई सांगेल ते. शाळा आणि कॉलेजमधला फरक. शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते. कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते. असा फरक आहे शाळा आणि कॉलेजमध्ये. अरे, तू बायकोला लेटर कशाला लिहिलीस? आणि ते सुद्धा या जमान्यात. म्हणूया, अरे मित्रा, पहिले मीच फोन केला होता, पण सारखं हेच सांगण्यात येतं, प्लीज ट्राय लेटर, म्हणून मी लेटर लिहिलं, बाकी काय नाही बघ. जण्या, तू या ऑफिसमध्ये कधीपासून काम करतो आहेस? म्हणे, जेव्हापासून बॉसने मला कामावरून का नाही काढून टाकण्याची धमकी दिली आहे. इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी? 1, स्वयंपाकघरात उभे राहा. 2, आपल्या बायकोने बनवलेला फराळ फस्त करा म्हणजे संपवा. नंतर, माझी आई तुझ्यापेक्षा छान फराळ बनवते आणि फटाक्यांचा आनंद घ्या. नर्स, काका दीर्घ श्वास घ्या. जोशी काका दीर्घ श्वास घेतात. नर्स, कसं वाटतंय जोशी काका? मस्त वाटतंय. कुठल्या फोरपून मारू आलीस ग? दिवस दांडियाचे आहेत आणि दांडिया खेळायला गर्दी होते. काही मुली दांडिया खेळताना हात काही फिरवतात की जसा आता या ऑफ स्पिन करणार आहेत किंवा लेग स्पिन करून विकेट घेणार आहेत.